काल कठीण आहे आणि प्रेमाची कथा अधिक कठीणतेने उलगडत जाते. अर्जुन, एक साधा गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा, कॉलेजमध्ये पहिल्यांदाच रियाला भेटतो. रिया, एका श्रीमंत घरातील सुंदर आणि आत्मविश्वासी मुलगी, त्याला पहिल्याच भेटीत थोडासा अभिमानाने विचारते, तुझ्या कारला धक्का लागला ना? अर्जुनच्या बोलण्यांनी कदाचित रियाच्या अभिमानात तीव्रता येते, पण तो शांतपणे निघून जातो. त्यांच्या पहिल्या भेटीच्या तासात ही कथा सुरू होते, जी हळूहळू एक अद्भुत प्रेमकथेचा आरंभ दर्शवते. क्लासमध्ये अजून एकदा भेटीवर रिया अर्जुनला आपल्याकडून विचारते, तू कुठून आलास? जबाबदार अर्जुन तो त्याच्या शेतकऱ्याचे काम सांगतो. या संवादादरम्यान फक्त ओळख नाही तर एक नैतिक संबंध सुरू होतो. त्यांची मैत्री वाढत जाते. चहा पिणे, गप्पा मारणे आणि एकमेकांच्या सहानुभूतीत अचानक प्रेमाचे रूपांतर होते. हा प्रेम त्यांना गहिऱ्या भावनांच्या वाटेवर घेऊन जातो. पावसात एकत्रित चालताना अर्जुन रियाला सांगतो, माझ्याकडे महागड्या वस्तू नाहीत. रिया त्याच्यावर प्रेमाने हसते, मला वस्तू नकोत, मला तुझी साथ हवी आहे. अर्जुनची अपेक्षा आहे, तू आयुष्यभर माझी साथ देणार का? यावर रियाने सकारात्मक उत्तर दिले आणि त्यांच्यातील आनंदाची भावना भरलेली मिठी होती. सडनली एक वळण येतो जिथे रिया अर्जुनपासून दूर जाते. तिथे ती स्पष्ट करते की तिच्या घरच्यांनी तिचं लग्न एका श्रीमंत मुलासोबत ठरवले आहे. अर्जुनच्या डोळ्यात अश्रू येतात. तिनं दिलेला तोडलेला विश्वास त्याला चिरफालतो, कारण तिला फक्त पैशांसाठी त्याच्यावर प्रेम सोडायचं आहे. दिवस जातात आणि अर्जुन रिया यांच्यातील संघर्ष असह्य बनतो. कॉलेजच्या एका शांत जागी अर्जुन रागात येतो आणि अनियंत्रित होऊन रियावर हल्ला करतो. रियाची चूक न करता पडते. अर्जुन घाबरतो, रिया उठ, परंतु ती प्रतिसाद देत नाही. एका क्षणाचा राग एका जीवनाला उद्ध्वस्त करतो. पोलीस येऊन अर्जुनला थांबवतात, मी गुन्हा केला आहे, मला शिक्षा झालीच पाहिजे. अंतिम आवाज दर्जा देतो, प्रेमात धोका मिळाला म्हणून हिंसा हा पर्याय नाही. एक क्षणाचा राग दोन आयुष्यांना ध्वस्त करू शकतो.